आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत। आता रिकामा ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे। रायगडमधील कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसमोर जबाबदारी देण्याची मागणी केली। यावर योग्य वेळी मुंडेंना संधी देऊ असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलंय। दरम्यान धनंजय मुंडे यांनी मागणी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्यात, तर दुसरीकडे छगन भुजबळांनी देखील धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर मिश्किल भाष्य केलंय। पक्ष त्यांचा विचार जरूर करेल, पण तोपर्यंत माझ्याकडे एक काम आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आपल्यासाठी जे ओबीसी आरक्षणाचं काम सोडून गेले आहेत त्यात तुम्ही सहभागी व्हावं, त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचंही स्वप्न पूर्ण होईल असा टोला त्यांनी लगावला। कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं, चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं। पण आता रिकामं ठेवू नका। जबाबदारी कसं हीच विनंती करतो। तर धनंजय मुंडेंच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय, पाहूयात। त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल। त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल। धन्यवाद। मुंडेंच्या या विधानावर विरोधकांनी टीका केली नाही तरच नवल। विरोधक तर टीका करतच आहेत, पण जरांगे पाटील यांनी देखील जोरदार टोला लगावलाय। धनंजय मुंडे विरोध करा, आम्ही कामावर जाईन मला बराचसे काम आहे, हा तरी काम आहे। ती कामा प्रश्न आहे का काय, ते राजकीय प्रश्न आहे, तिथलं काही करोत काय आपल्याला काय त्याची देणं घेणं नाही ना। मराठ्याच्या वाटत जायचं नाही, पुन्हा आमच्या नादी लागायचं काम करायचं नाही, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। नसता अजित दादाला सुद्धा अडचण उभा करणार नाही। मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजित दादाचा कार्यक्रम झाला। शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा त्यांनी घ्यावा। फक्त ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांच्या आत्म्याचाही थोडा विचार करा।